ठरलं तर मग मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहतो की अस्मिता, प्रताप आणि अर्जुन हे तिघेही कल्पना आणि सायलीला जवळ आणण्यासाठी आपापले डावकीच रचताना दिसतील. अर्जुन म्हणतो सायलीला घेऊन मला एका डेटवर जायचं आहे, पण लगेचच अस्मिता त्याला अडवत म्हणते, नाही, आधी माझं काम होणार, सायलीने आधी मखर करायचं आहे. दोन्ही बाजूनी अस्मिता आणि अर्जुन सायलीला खेचत राहतात. अर्जुन म्हणतो नाही, आधी बाहेर मग मखर. त्यावर अस्मिता हट्ट धरते, नाही, कोणीच जाणार नाही बाहेर. वातावरण तापलेलं असतानाच कल्पना मध्ये पडते आणि म्हणते, अस्मिता, त्यांना बाहेर जाऊ दे. अर्जुन, तुला बायकोला घेऊन डेटवर जायचंय ना, जा घेऊन. हे ऐकून सायली आनंदाने कल्पनाकडे धावते आणि तिच्या गालावर प्रेमाने पापी घेते. हे पाहून प्रतिमा आणि प्रताप हसतात. याच दरम्यान रविराज सुभेदारांच्या घरी येतो. लगेचच अश्विनही घरी येऊन म्हणतो, मी थोड्या वेळात फ्रेश होऊन परत निघणार आहे, तोपर्यंत माझा जेवणाचा डबा तयार कर. सायली शांतपणे उत्तर देते, मी डबा हॉस्पिटलमध्ये पाठवते. पण अश्विन सांगतो, तो डबा माझ्यासाठी नाही, तन्वीसाठी आहे. हे ऐकून सायली ठामपणे म्हणते, माफ कर भाऊजी, पण मी प्रियाला डबा देणार नाही. जी माणसं खाल्लेल्या मिठाला जागत नाहीत, अशा माणसांसाठी या घरातून अन्न जाण्याचा प्रश्नच येत नाही. तिथेच उभा असलेला रविराज हे ऐकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासी दाटून येते. पण सायलीच्या ठाम निर्णयासमोर तोही गप्प राहतो. इथेच हा प्रोमो संपतो. पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.